मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. हे बघा तळ्यात फोटोशूट चालू आहे. अरे दिवस गेलं. निघतो का नाही एक फोटो. बा तळ्यात आलो तर आम्ही. हे बाय वावर येतं, त्याच्यात कडाळ पेरण्यासाठी वापसा बघायला आलेलो इथं. वावरात पाणी येतं. आता नदीत सगळं पाणी गेलेलं आहे. बाही एक वावर आणि होकी पलीकडे एक वावर, हे दोन्ही वावर आहेत बघा. आत्ताच आलेलो इथं. अजून खावा इथं खाली वल्ल आहे सगळं आणि इथं वर वाळ आहे. निम्म वावर वल्ल आहे, निम्म अर्धाच वापस झाला आहे. ते सगळं तिकडचं वल्ल आहे. बायांचं फोटोच तेव्हा आहे ना. तर फोटोशूटच व्हाय ना. ते कॅमेरामॅन बदलत येतं पण फोटो आहे ना. तर आपला डायरेक्ट फिडे होईल की बाई सगळं वल्ल आहे. वापसा नाही झाल्या. तुम्हाला एक विहीर दाखतो इकडची. चला इथं विहीर आहे. पोझिशन बदला काय बदला पण तुमचे फोटो काय व्हाय ना. तर जे कोण ऊन आहे ना तिकडे तोंड करायचे. बा विहीर दाखतो. बाबळ बी वाळी सगळी इथं विहीर आहे आपली. चला बा ही आहे विहीर. बा हेच जे तळ आहे सगळं वरचं वाहून आलं ह्या तळ्यात. बा आता हे सगळे रानं होती, सगळं तलावती सगळे रानं जाते. तर फुल पाणी भरल्या. आता तलाव अर्धा होत आलाय म्हणून. बा ही आहे विहीर. आणि बा इथं पाण्याने कशी झाली फाकली, हे पडायला झाले. ह्या साईज कोणी एक दोन थर की बा इथं पाडायला झालेली विहीर. त्या साईडकडून थोडी चला याच्यात बा उन्हाळ्यात तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवून आम्ही इथं ह्या विहिरीत पावायला येत असतात. नाही बा पिपळाचं झाड केवढं मोठं आहे. हे आहे पिपळाचं झाड आणि त्याच्या खालीची एक विहीर आहे. तिथं लय वल्ल आहे तिकडं जायला. बा नाही गेलो असतो दाखवायला. अरे मी सगळं दाखवून आलो तरी तुमचं एक फोटो काढणं व्हाय ना. फोटोच चाललेत बायांचे. कवर फोटो काढीत आहेत काही नो. हे बा डुकराचे पावलं इथं येते. डुकर बाबरीची बैठक आहे. डुकराची बैठक बाबळी खाली सावलीला. बाबळीला पान नाही तरी सावलीला येत असते. कळलं इथं काही बी टाकावं लागत असतं ब्लॉक म्हणजे आहे ते रिअल दाखवावं लागत असतं. काही बी म्हणते बाकी. आणि तू आता फोटोच टाकणार. तू बायचा आता उद्या बायचे तुला ब्लॉक दिसणार. महेशचे फोटो गमतीशीर. मला फोटो पाठ बरं कसे काढले ते. तुला फोटो दाखतो मी आणला. बा फोटो दाखतो. फोटो काढलेली मी. दाख बरं. दाख नाही स्क्रीन मध्ये कस काय ना दिसा ना ते चमकत नीट. आणि तिकडे एक वावर आहे ते एक जाता जाता दाखवत होत. नदीचं पाणी दाखायचं राहील. कोणच्या पक्षाचा पंख आहे काय माहिती. पंख आहे ते दाखवतो. ऐकून वल्लय तरी जाऊन दे. जातो चिखलात. हे उली भारी मोराचा पंख नाही पण येऊ सगळं चिखलाची इथं. हो की बा नदी आहे. जेव्हा सगळा तलाव भरतो तेव्हा वावरात पाणी येतं. किंवा नदी वाईदला चिखल. इथून सगळी नदी दिसणी वर अशी. इथून वरून नदी त्या वावरापासून दाखवून खाली नदी सगळी तुम्हाला. ही नदीत सगळं पाणी आले बा. नाही तर आधी सगळी वावरात वर वावरात पाणी असतं. आणि हा आहे तलाव. एवढे वावर तलाव पाणी दिसतंय. इकून बी काही वावरं गेलेली तर की बा भिंत. ही आहे भिंत. ओके सांडा इकडं फक्त पोल दिसतोय उभा. तो सांड आहे. हे बा मी जिथे उभा असतो तरी छातीत पाणी असेल इथं.
4 फूट पाणी असतं इथं. 3-4 फूट, हा 3-4 फूट पाणी असते वावरात बा. एवढं फुल 3-4 फूट नाही बा. इकडे लावणे तिथे तुम्हाला वाळखान दाखवतो. कमरे एक ते बाबलीला पांढरं झालेलं आहे त्याच्याहून दाखवतो किती पाणी असतं बा. हे पांढरं एवढं पाणी असतं. मी तुम्हाला जाऊन दाखवलं जिथं कमरे एक तर पाणी बा इथं वावरात. आणि तिकडं खाली गेलं का थोडं खाली लावून कमरा नाही, कमरा एकतंच आहे वाटतं. मी वक्कर म्हणलो छाती एकतं. आणि यांची झाली शेवटचा फोटो काढायचा चालला आता. हे एक फोटो काढणं आहे ना तुला. हा झाले फोटो काढून. आता तुम्हाला दाखवतो फोटो सगळे कसे काढलेत. 1-2 सगळ्याचे काढलेत. आता तुम्हाला जे फोटो दाखले आहेत ते काही एवढे बास काही चांगले असतील काही खराब असतील. आम्ही जे शर्ट पॅन्ट येते आमच्या रानात घालायचे तर आता कामं करायचे कपडे तर चांगले कपडे नाही तर त्याच्यामुळं काही चांगले बी आलेले नाही. तर फोटो जसे तसे बघून घ्या. सगळ्या वावरातच हरळ एवढी हरळे कशी वावर नीट होतील बा. तिथं मोर एक वावर ते एक दाखतो तुम्हाला. फोटो काढले बैठला वापस बाजू 10 दिवस काय वापस होत नाही. आणि हे बा हे वावर आहे ते थोडं वाळलेलं आहे अर्ध्यापासून खाली. इकडं वल्याने इथं वर वाळ म्हणजे 10 दिवसात येतात वापस बा. इथून तुम्हाला दाखवतो नदी. वरून तिथून अशी नदी खाली गेलेली ही आहे नदी. झालं आपलं आता हे रान. आणि वापसा बघून फोटो बी काढले. विहीर बी दाखली बा. तळ्यातली विहीर बा. पावसाने काय वाहून आले लाकूड वावरात. झालं दाखवून. असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.